आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी, वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध घालण्याच्या तयारीत सरकार असल्याचं दिसतंय। वक्फ बोर्डात सुधारणा करणारं विधेयक आणलं जाणार आहे। त्यासोबतच पुढच्या आठवड्यात संसदेत विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। मालमत्ता पडताळणीचे अधिकार अनिवार्य होणार असल्याचं समजतंय। मालमत्ता पडताळणीचे अधिकार अनिवार्य होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध घालण्याच्या तयारीत सरकार आहे। वक्फ बोर्डात सुधारणा करणारं विधेयक आणलं जाणार असल्याचं समजतंय। पुढच्या आठवड्यात संसदेत हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। दरम्यान या निर्णयाचं नितेश राणेंनी स्वागत केलंय। पाहूयात राणे नेमकं काय म्हणाले। वक्फ बोर्ड ही एक मोठी भूमिका निभावत आहे आणि म्हणूनच या वक्फ बोर्डमध्ये जे अमेंडमेंट आणि बदल आणण्याची तयारी जी आमच्या मोदी सरकारची आणि NDA सरकारची आहे, त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने असंख्य हिंदू कुटुंबांना त्यांच्या जमिनी परत मिळू शकतात अशा पद्धतीची परिस्थिती तयार होईल आणि ह्यांच्या ह्या इस्लामीकरणाला, भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या मोहिमेला मोठ्या प्रमाणामध्ये अडसर निर्माण होईल। यासाठी मी आदरणीय मोदी साहेबांचं आणि NDAचं सरकारचं समस्त हिंदू समाजाकडून, सकल हिंदू समाजाकडून मनापासून त्यांचे आभार मानतो।